तुम्ही मोबाईलचा वापर जास्त करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लक्षात घ्या, मोबाईलमधून जे रेडिएशन निघतात, आता रेडिएशनवरून जे किमोथेरपीमध्ये कॅन्सर पेशंटसाठी वापरतो त्या रेडिएशनचे दुष्परिणाम शरीरावर लवकर दिसतात, कारण मोठं रेडिएशन कमी टाइममध्ये वापरलं जातं। मोबाईलमधून निघणारं हे रेडिएशन छोटं आहे, याचे दुष्परिणाम काही काळ लोटल्यानंतर दिसतात। आपल्या मोबाईलमधून निघणारे रेडिएशन हे 1.2 किलोवॅट तसेच 1.6 किलोवॅट यापेक्षा जास्त असतील तर आपल्या बिंदूवर याचा वाईट परिणाम होतो। यामुळं डोकेदुखी, डोकं जड पडणं, अर्ध डोकं दुखणं, डोक्यावर काहीतरी मारल्यासारखं जाणवणं आणि खूप काळ लोटल्यानंतर लॉंग टर्म नंतर मेंदूवर याचा वाईट परिणाम दिसतो। तर याचा उपाय काय करायला पाहिजे हे याचं लक्षात घ्या। आपल्याला मोबाईलवर फोनवर बोलताना सगळ्यात कमी मोजकं आणि कामापुरतं बोलायचंय, कारण यावेळी मोबाईल आणि मेंदू यातील अंतर सगळ्यात कमी असतं। मोबाईल ठेवताना नेहमी खालच्या खिशात ठेवा, वरच्या खिशात ठेवू नका, कारण हृदयावर याचा दुष्परिणाम होतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे सायंकाळी रात्री झोपताना उशाखाली मोबाईल न ठेवता 5 फूट अंतरावर मोबाईल ठेवा। यामुळं आपल्या मेंदूवर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही। धन्यवाद।